तोडफोड केलेली आहे। आपल्याला कल्पना आहे की पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात एका तरुणीवरती बलात्काराचा अत्यंत धक्कादायक प्रकार घडला। त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते असलेल्या वसंत मोरेंकडून आक्रमक भूमिका घेत या परिसरातले जे आगाराची इमारत आहे त्याच्या काचा आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात येते। एक संताप व्यक्त करण्यात येतोय कारण या परिसरात जी सुरक्षा व्यवस्था होती ती ढिसाळ होती आणि त्यामुळे एका तरुणीवरती अत्याचाराला सामोरं जाण्याची वेळ आली। त्यानंतर एक संताप व्यक्त होतोय पुण्यामध्ये। अभिजित पोटे आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत आहेत। अभिजित, काय तपशील आहे? आपण पाहतोय की स्वारगेट बस स्थानकात जो आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जोरदार आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। तोडफोड, गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। जे केबिन आहे सुरक्षा रक्षकाचं स्वारगेट बस स्थानकातलं, त्या केबिनची पूर्णपणे तोडफोड जी आहे ते वसंत मोरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे नेते आहेत वसंत मोरे, त्यांच्याकडून त्या सुरक्षा रक्षकांची केबिन जी आहे ती फोडण्यात आलेली आहे। आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महिला आघाडी आंदोलन करत या स्वारगेट बस स्थानकात शिरलेली पाहायला मिळते। काल सकाळी जी बलात्काराची घटना या स्वारगेट बस स्थानकात घडली त्यानंतर आता विरोधी पक्ष राज्यभरातला आक्रमक झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जोरदार आंदोलन जे आहे ते आता सुरू झालेलं आहे। वसंत मोरेंनी सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली आहे, त्यांच्यासह 2 केबिनची पूर्णपणे तोडफोड केलेली आहे। आणि आता जिथं हे सगळं प्रकरण बसेस लावलेले आहेत तिथं अनेक गैरधंदे होत असल्याचा आरोप वसंत मोरेंनी केला। आता आपण पाहू शकतो की वसंत मोरे आणि कार्यकर्ते जे आहेत ते सगळे जे प्रकार आहेत, ज्या बंद बसेस आहेत तिथे निघालेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की इथं सगळे काळे धंदे चालतात आणि ते आम्ही समोर आणू, त्यासाठी हे आंदोलन सुरू केलेलं पाहायला मिळते। तोडफोड केल्यानंतर स्वारगेट बस स्थानकात या सगळ्या महिला आघाडी आत शिरताना पाहायला मिळते। बरं, पण या संदर्भात काही कारवाई करण्यात आलेली आहे का? जे सुरक्षा रक्षक तिथं तैनात होते त्यांच्यावर काही कारवाई करण्यात आलेली आहे का? जे अधिकारी तिथं आहेत, जी माहिती आपल्याला मिळते की काही वेळा काही अंतरावरच ह्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तिथं क्वार्टर्स सुद्धा आहेत। या 2 गोष्टी खरं तर लक्षात घेण्यासारख्या आहेत। जिथं ज्या बसमध्ये खरं तर हा बलात्कार झाला काल पहाटे, त्या बसच्या अगदी समोर सुरक्षा रक्षकांचं जे मुख्य केबिन असतं ना बस स्थानकातलं, ते मुख्य केबिन सुरक्षा रक्षकाचं ह्या बसच्या अगदी समोर आहे। वसंत मोरेंनी जी तोडफोड केली नेमकं तोच प्रश्न त्या सुरक्षा रक्षकांना विचारला की तुमच्या केबिन समोर ही बस आहे, तुम्हाला कळलं नाही का? तर त्यावर त्या सुरक्षा रक्षकाचं उत्तर दिलं असं होतं की आम्हाला लक्षात नाही आलं, आवाज नाही आला, त्यानंतर ही तोडफोड केली। दुसरं, तुम्ही म्हटल्यानुसार जे अधिकारी आहेत किंवा जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांची देखील पोलीस जी आहे ती चौकशी करण्याची शक्यता आहे। कारण काल सकाळी हा सगळा प्रकार घडला आणि जे इथल्या मेन मॅडम आहेत किंवा ज्या मेन ज्या संचालिका आहेत त्यांना आज सकाळपर्यंत माहिती नव्हतं। ज्यावेळेस आपण विचारण्याचा प्रयत्न केला की नेमका हा सगळा प्रकार काय, तर त्यांचं उत्तर असं होतं की पोलीस स्टेशनला आम्ही जाऊ आणि पोलिसांकडून माहिती घेऊन तुम्हाला कळू। म्हणजे 24 ते 26 तास उलटल्यानंतर ही देखील इथल्या अधिकाऱ्यांना माहिती नव्हतं। हे खरं तर दुर्दैव आहे। ती बस अजूनही इथंच थांबून आहे। खरं तर पोलिसांनी बॅरिगेटिंग केली आहे, पोलिसांनी ती बस ताब्यात घ्यायला देखील सुरुवात केलेली आहे। पोलिसांना ज्यावेळेस आपण विचारलं त्यावेळेस पोलिसांकडून असं सांगण्यात आलं की जो वाहक आहे किंवा जो चालक आहे त्या बसचा, गरज पडली तर त्याला देखील चौकशीला बोलू किंवा स्वारगेट बस स्थानकातले जे अधिकारी आहेत त्यांना देखील गरज पडली तर चौकशीला बोलू। कारण बरोबर पोलीस स्टेशन समोर आहे आणि जिथं हा सगळा प्रकार घडला 2 मिनिटाच्या अंतरावरती बस आहे आणि तिथं सुरक्षा रक्षकाचं केबिन आहे आणि वसंत मोरे आणि शिवसेनेकडून तेच केबिन जे आहे ते आता फोडण्यात आलेलं पाहायला मिळतंय। या परिसरात जिथं ही घटना घडली तिथं सीसीटीव्ही आहेत का? सुरक्षेच्या दृष्टीने तिथं काय काय उपाययोजना आहे? पण पाहतोय की स्वारगेट बस स्थानक हे शहराच्या बरोबर मध्यवर्ती ठिकाणी आहे। बरोबर। दुसरं, स्वारगेट बस स्थानक हे रहदारीचं ठिकाण आहे। कारण राज्यभरातल्या सगळ्या ज्या मुख्य शहरातल्या बसेस जातात, मुंबई असेल, कोकण असेल, मराठवाडा असेल, या सगळ्या भागातल्या ज्या बसेस जातात ते याच स्वारगेट बस स्थानकातून जातात आणि याच स्वारगेट बस स्थानकात खरं तर त्यांची इंटरनल सुरक्षा गेल्या अनेक दिवसांपासून कोलमडलेली आहे। अनेक सीसीटीव्ही विलास आज आपण ज्यावेळेस फॅक्ट चेक करत होतो आपल्या प्रतिनिधींकडून त्यावेळेस सीसीटीव्ही बंद आहेत अनेक ठिकाणचे। यासह ज्या सुरक्षा रक्षकांच्या केबिनच्या आसपास सीसीटीव्ही नाहीयेत, आता आपण तोही पाहण्याचा प्रयत्न केला, पण सुरक्षा रक्षकाचं जे
जे केबिन आहे जिथून गाड्या एंटर होतात तिथं फक्त एक सीसीटीव्ही कार्यवंती आहे, पण इतर ठिकाणी जिथं बसेस पार्क होतात तिथं मात्र सीसीटीव्ही कार्यवंती नाही. आणि जर 5-5:30 जी टायमिंग समोर आलेली आहे पहाटेची, त्यावेळी तर 4च्या खरं तर स्वारगेट बसस्थानकात रात्रभर ज्या गाड्या येतात किंवा पहाटेच्या नंतर अनेक शहरातल्या मुख्य ठिकाणाहून ज्या गाड्या येतात किंवा इतर गावी ज्या गाड्या जातात त्या 4च्या नंतर सुरू होतात. जनरली बघायला गेलं तर राज्यभरातल्या ज्या बसेस सुटतात त्या पहाटे लवकर जातात, तरी देखील हा सगळा प्रकार घडलाय. मग सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा या स्वारगेट बसस्थानकाचा ऐरणीवर आहे. ज्या SOPs आहेत, नीलम गोऱ्हे पत्रकार परिषदेत म्हटल्या की ज्या SOPs महिलांच्या दृष्टीने SOPs आहेत त्या SOP पूर्णपणे नाहीये त्या स्वारगेट बसस्थानकात. सीसीटीव्ही पूर्णपणे कार्यवंती नाहीयेत. त्यामुळे अभिजित मुद्दा हाच आहे की इतक्या मोठ्या गर्दीच्या राज्यभरातून जिथं बसेस येतात तिथं किंवा राज्यातल्या अनेक बस स्थानकावर सुद्धा भुरटे चोर असतील, खिसे कापू असतील, अशा प्रकारच्या गुन्हेगारांचा कायम वावर अशा बसस्थानक परिसरात असतो. मग या सगळ्यावरती जरब ठेवणं किंवा त्यांच्यावर नजर ठेवणं, पोलीस सुद्धा तिथं येत असतात आणि पोलीस सुद्धा तिथं पेट्रोलिंग करत असतात. अशा प्रकारचं पेट्रोलिंग झालं होतं का? नक्कीच. जो मुद्दा तुम्ही उचललाय खरं तर जो आरोपी या सगळ्या प्रकरणातला आहे त्याच्यावरती पुणे जिल्ह्यात एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. 6 ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहेत आणि एक गुन्हा जो आहे तो स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये आहे. पण जे गुन्हे दाखल आहेत ते सगळे चोरी, मंगळसूत्र चोर होता तो अनेक ठिकाणचे, त्याच्यावरती पाकिटमारीचे गुन्हे दाखल आहेत. तो खरं तर रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. 6 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती आता पोलिसांकडून मिळाली आहे. पण राज्यभरातल्या स्वारगेट बसस्थानकाचा जो मुद्दा येतो, अनेक ठिकाणी आपण पाहतो की गेल्या काही दिवसापासून बसस्थानकाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आहे. महिला सुरक्षा असेल किंवा चोरीच्या घटना वाढल्यात. पोलीस मात्र स्थानिक पोलीस प्रशासन आहे त्या शहरातलं किंवा त्या जिल्ह्यातलं पोलीस. आताच आपल्याला जी माहिती मिळाली आहे पुण्यातून त्यानुसार वसंत मोरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरेंनी आगाराची तोडफोड केलेली आहे. ज्या बसमध्ये हे अत्याचाराचं प्रकरण घडलेलं आहे त्या बसच्या सुद्धा काचा फोडण्यात आलेल्या आहेत. त्या बसला सुद्धा टार्गेट करण्यात आलेलं आहे. सुरक्षा रक्षकांची जी केबिन होती, ज्या केबिनच्या समोर हे सगळं घडलं, त्या केबिनची सुद्धा तोडफोड करण्यात आलेली आहे. स्वारगेट बस स्थानक पुण्यातलं अत्यंत मध्यवर्ती गजबजलेलं असं हे बस स्थानक आहे, जिथून राज्याच्या कानाकोपऱ्यातून बस इथे येत असतात. दररोज लाखो प्रवाशांची ये-जा या बस स्थानकातून असते आणि नेमक्या याच बस स्थानकामध्ये पहाटेच्या सुमारास एका तरुणीवरती बलात्काराची अत्यंत धक्कादायक अशी ही घटना घडलेली आहे. एका सराईत गुन्हेगारानं ह्या महिलेवरती अत्याचार केल्याची ही बाब समोर आलेली आहे. त्यानंतर संतापाची लाट उसळलेली आहे. बस स्थानक परिसरामध्ये प्रचंड तोडफोड करण्यात आलेली आहे आणि आता स्वारगेटमधून ठाकरेंच्या शिवसेनेनं या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. महिलांचा संताप अनावर झालेला आहे, कारण महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं चव्हाट्यावर आलेला आहे. स्वारगेटच्या या बस स्थानकामधलं जे सुरक्षा रक्षकांचं कार्यालय आहे ते लक्ष करण्यात आलेलं आहे, कारण जे कार्यालय तिथं असताना सुरक्षा रक्षक काय झोपा काढत होते का, अशा प्रकारचा सवाल विचारला जातोय. आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करायला हवी, कारण सुरक्षा रक्षकांच्या केबिनच्या समोर उभे असलेल्या बसमध्ये एखाद्या महिलेवरती जर अत्याचार होत असेल, बलात्कार होत असेल, तर हे सगळं शोभेची वस्तू बनून राहिलेलं आहे का? मग या सगळ्यांची गरज काय काम करत होते, हे कोण होते त्यावेळेस, का त्यांना हे कळलं नाही, या सगळ्याची चौकशी आता केली जाईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पण सुरक्षेच्या दृष्टीनं, कारण आपल्याला कल्पना आहे की शहरांमधली गजबजलेली अशी ही बसस्थानकं जिथून दिवस रात्र प्रवाशांची ये-जा असते, महिला प्रवाशांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं. अभिजित पोटे पुन्हा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अभिजित, आता या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी थांबवलंय का? अभिजित, इथं महिला मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत, काय त्यांचं म्हणणं आहे, जरा त्यांच्याशी बोलतो करा. स्वारगेट बस स्थानकात खरं तर काल सकाळी जी अत्याचाराची आणि बलात्काराची घटना घडली होती त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जे आहे तो आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. वसंत मोरे यांनी सुरक्षा रक्षकाचं केबिन जे आहे ते फोडलेलं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून या स्वारगेट बस स्थानकात जोरदार आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे. आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. वसंत मोरेने जे सुरक्षा रक्षकांचं केबिन आहे ते फोडलेलं आहे आणि या सगळ्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आहेत. ताई, काय सांगाल, पुन्हा एकदा महिला असुरक्षित आहेत त्या सुसंस्कृत पुण्यात?
आजपर्यंत तुम्हीच सांगा, आजपर्यंत महिला असुरक्षिततेचे किती गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याच्यावर काय होतंय? आज जी नालायक अशी घटना इकडे घडलेली आहे स्वारगेटच्या मेन आगारामध्ये, आज 5:30 वाजता जो अगदी घाणेरडा लाजिरवाणा प्रकार झालाय. तुम्ही आमच्या मागे बघू शकता, ज्या 3 गाड्या उभ्या राहिल्या शिवशाहीच्या, या 3 गाड्यांमध्ये सगळी सोय केलेली आहे. जे काही कृत्य झालेले आहे त्याची सगळी सोय आहे. तिथे गाद्या आहेत, तिथे त्यांचे रग पडलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे स्त्रियांचे कपडे पडलेले आहेत तिथे बसमध्ये, घाणेरवाडी हो या बसमध्ये. आणि स्वारगेट सारख्या गजबजलेल्या वस्तीमध्ये अशी लाजिरवाणी आणि घाणेरडी कृत्य व्हावी म्हणजे हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. इथे गृहमंत्री करतायत काय? परिवहन मंत्री एकदा तरी मंत्रिपदावर आल्यापासून इथं आलेत का? एसटी परिवहन मंडळामध्ये आलेत का? त्यांनी कधी याची देखरेख केली का? इकडे केबिन में बैठने का किसको अधिकार नहीं है, वो लोग वहाँ नहीं बैठ सकते, वो एक नहीं। अगर आप यहाँ पे जो हम आपको दिखाने जा रहे हैं वो आप देखेंगे। पूरे मुद्दे को कितने जोर शोर से उठाएगी, क्योंकि सवाल जो है राज्य की कानून व्यवस्था पे उठ रहे हैं। आमच्या महिला भगिनींना 1,500 नकोय, लाडक्या बहिणींना 1,500 नकोय। तुम्ही हे दाखवा इथलं। ये घटना जो घड़ी है, ये इसका हम सब शिवसेना महिला आघाड़ी के तरफ से निषेध करते हैं। ये जो घटना हुई है इसकी जिम्मेदारी लेके ये गृह मंत्री ने राजीनामा देना चाहिए। या गुन्हेगारांना लपण्यासाठी दिलेली जागाही इथं अवैध धंदे चालतात काय अशी शंका आहे। हे कपडे आणि हे चादर कशाचे दाखवताय तुम्ही? बघा ना, ह्या बाईची साडी आहे, इथं चादर आहे, इथं कंडोमची पाकिट आहेत, दारूच्या बाटल्या आहेत। अहो भयानक प्रकारे इथं एखादा समोर गँगरेप झाला तरी कुणाला कळणार नाही। एसटीने आपण पाहतोय की ही जी बस आहे ना, स्वारगेट बस स्थानकात ज्या जुन्या बसेस लावलेल्या आहेत, ती ही जुनी बस आहे सगळी आणि याच जुन्या बसेसमध्ये अनेक कृत्य होत असल्याचा आरोप आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केला जातोय। कॉन्डोमचे पाकिट जे आहेत ते या बसमध्ये टाकल्या जातात आणि दुसरी गोष्ट जी आहे ते याच्यामध्ये साड्या, ज्या महिलांची वस्त्र आहेत ती वस्त्र देखील असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला होता। या बसचा फॅक्ट चेक आपण करत आहोत। ही साडी आहे। खरं तर जो वसंत मोरे आरोप करतायत की या बसेसचा वापर जो आहे तो केला जातो वेगळ्या कामासाठी, याला प्रशासनाचा दुजोरा आहे। ही सगळी कपडे इथं आहेत, या चादरी दिसत आहेत, ही चादर देखील आहे। शिवसेनेने जो प्रश्न उपस्थित केला होता तो इथं अनेक गैरप्रकार घडतात त्याचा हा सगळा पुरावा आहे का? कारण स्वारगेट बस स्थानकातली ही सगळी दृश्य आहेत ज्या जुन्या शिवशाही आणि शिवनेरीच्या गाड्या आहेत, ज्या गाड्या लावण्यात आल्या होत्या त्या गाड्यांची ही अवस्था पाहता सगळ्यांची काच फुटलेली आहे। अनेक मार्ग आहेत या बसमध्ये यायला आणि या सगळ्या आता आपण पाहतोय की वसंत मोरे जे आहेत ते या सगळ्या गोष्टी दाखवत आहेत। आपल्यासोबत स्वतः आता वसंत मोरे आहेत। आपण पाहूयात की तात्या, जबाबदार आहे त्याला। तुम्ही जो आरोप करत होता ना की लॉज सारखी बसचा वापर केला, नेमका आरोप काय? आम्ही अनेक गोष्टी बघतोय इथं आता। माझं तेच म्हणणं आहे ना की ह्या ठिकाणी जो वापर होतोय, ज्या बस आहेत 4 बस आहेत इथं, या 4 बस मधल्या ह्या बसमध्ये ही जरा त्यातल्या त्यात कंडिशन वाली वाटते, म्हणजे ही कंडिशन अधिकृत ही लॉज दिसते इथं। आणि ही इतक्या आतमध्ये की ह्या आतमध्ये येताना सुरक्षा केबिनमध्ये बसणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना विचारल्याशिवाय पुढे येऊच शकत नाही। मग या ठिकाणी अंधारामध्ये ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी होतात त्या सुरक्षा कर्मचारी काय करतात? इथं रोज बलात्कार होतोय, इथं शेकडोनी कंडोमची पाकिटं पडलेली आहेत आणि ते पण 4ही बाजूने बंदिस्त असणाऱ्या आगारामध्ये। मग इथला जो आगार प्रमुख आहे तो काय करतो? इथला सुरक्षा अधिकारी तो काय करतो? इथल्याचे सुरक्षा लोक नेमलेली आहेत, 20 लोक नेमलेली आहेत। ही 20 लोक काय करतात? आता एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला थांबवतो, कारण तुम्ही जो मुद्दे उपस्थित करताय ना, शिवनेरी आणि शिवशाहीच्या बसेस आहेत त्यात हे सगळे काळे धंदे चालतात असा आरोप करताय। छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती नुकतीच झाली आणि त्या शिवशाही अवतरली म्हणतात महाराष्ट्रामध्ये। मग शिवशाही अवतरलेली असताना मग त्या शिवशाही नावाच्या बसमध्ये अशा प्रकारे जर असले फालतूचे धंदे होत असतील तर मग परिवहन मंत्री काय करतात? याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। त्याचं नियोजन एसटी महामंडळाकडे नाही असं म्हणलं जातं। नाही, नियोजन त्यांच्याकडे नसेल मग त्यांच्या आगारात काय करतायत त्या खासगी आहेत तर? पण तुम्ही तोडफोड केली, राग जो अनावर झाला ना बसच्या समोर नंतर हे सगळं बघितल्यानंतर कारण एक बलात्कार तिकडे झाला, त्या बलात्काराच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्हाला इथं माहिती मिळाली की आतमधल्या बाजूला इथं जी एसटी लागली आहे, ह्या एसटी मध्ये रोज बलात्कार होतोय,
इथं रोज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात, म्हणून आम्ही इथं पाहायला आलो, ही सत्यता पाहिली. त्याच्यानंतर आमच्या डोक्यामध्ये ही तिडीक गेली की बाबांनो, कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं येताना सुरक्षा केबिन भेदूनच पुढे यावं लागतंय. मग सुरक्षा केबिन मधले सुरक्षा कर्मचारी काय करतात? सिगरेट आणि दारूच्या बाटल्या पण दिसत आहेत बघा, इथून सिगरेट आणि दारूच्या बाटल्या पण दिसत आहेत. नाही, सगळ्या गाडीमध्ये पण येते आहे बघा इथं. दाखवा जरा ही सगळी दृश्य. खांबा आहे. हे एसटी महामंडळाच्या बसेस मध्ये येतात. हे एसटी महामंडळाची पडीक बस, आणि ते विशेष आगारामध्ये. बर, आगारामध्ये मग ह्याच्यामध्ये एसटीचे कर्मचारी सहभागी आहेत का बाहेर नाही येणारे लोक सहभागी आहेत? जर एसटीचे कर्मचारी याच्यामध्ये असेल तर, बाहेरची लोक असतील तर, इथं ज्या गोष्टी होतात ह्या गोष्टी का पाहिल्या जात नाही? सुरक्षा कर्मचारी इथं काय फक्त पगार घ्यायला आहेत का? महत्वाचा मुद्दा ना, ज्या आगारच्या प्रमुख आहेत ना, त्यांना आम्ही विचारलं आज सकाळी. 26 तासानंतर बातमी बाहेर आली तर त्या परत आम्हाला म्हणतात की पोलिसांकडनं माहिती घेऊन सांगते. म्हणजे 26 तासानंतर आगार प्रमुखांना माहिती नव्हती. ही चूक कोणाची येतात? 100% ही आगार प्रमुखांची चूक आहे. आगार प्रमुखासह सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जो घटना घडली ती पहिल्यांदा कोणाला इंटिमेट करायला पाहिजे? ती सुरक्षा आगार प्रमुखाला केली पाहिजे. मग आगार प्रमुख जर माहितीच नाही म्हणतो म्हणल्यावरती त्या आगार प्रमुखाला या आगारात थांबण्याचा अधिकार नाही. प्रताप सरनाईक मंत्री आहेत, तुम्ही त्यांची काय भेट घेणार आहेत का? कारण हे भयंकर आहे सगळ्या गोष्टी. 100% पुणे शहराची सुरक्षा म्हणून आम्ही बोलून थांबणार नाही. त्यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा सांगू. पोलिसांनी आगार व्यवस्थापनावर काही कारवाई करणार नाही पोलीस एसीपी ऑफिस अगदी हाकेच्या अंतरावरती समोरच आहे. समोर एसीपी ऑफिस आहे, आणि एसीपी ऑफिसच्या समोर जर अशा प्रकार घडत असतील तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावाच लागेल ना. म्हणून आम्ही आता काय मागणी आहे? आता मागणी काय? सुरक्षा कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. सुरक्षा कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आगार प्रमुखावर कारवाई झाली पाहिजे. सुरक्षा रक्षक आणि आगार प्रमुखावर कारवाई झाली पाहिजे असं या खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सांगितलंय. मी पुन्हा जी दृश्य आहेत ती दाखवतो तुम्हाला. इथून बघा, दारूच्या बाटल्या आणि सिगारेटचे पाकिट जे आहेत विलास, ते दिसत आहेत. आगारात ज्या बसेस बंद पडलेल्या बसेस आगारात ठेवल्या जात आहेत त्याची ही अवस्था आहे. कंडोमचे पाकिट असतील, अनेक महिलांचे वस्त्र या बसमध्ये सापडलेले आहेत. मद्याच्या ज्या बाटल्या आहेत काचेच्या त्या सापडल्या आहेत. सिगरेट पाकिट आहेत. अनेक ठिकाणी आरोप देखील केला की गांजा आणि इतर देखील गोष्टी या ठिकाणी केल्या जातात. ही सगळी दृश्य पाहतोय पुन्हा एकदा. महिलांचे कपडे आहेत. जो आरोप खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केला जात होता त्याचे पुरावे या सगळ्यांनी समोर आणलेले आहेत. आणि हा सगळा राग अनावर झाला म्हणून जो आहे राग अनावर झाल्यामुळे आम्ही ही सुरक्षा केबिनची तोडफोड केल्याचं वसंत मोरेंनी सांगितलेलं आहे. पण हे भयंकर आहे. खरं तर जे मंत्री आहेत त्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. मंत्र्यांनी मंत्र्याचा पदाचा कारभार घेतल्यानंतर प्रताप सरनाईक एकदा देखील पुण्यात आले नाहीत किंवा स्वारगेट बस स्थानकाला त्यांनी भेट दिली नाही असा आरोप आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. आणि म्हणून आम्ही हे आक्रमक पवित्रा घेतलाय. हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे, हाकेच्या अंतरावर एसीपी ऑफिस आहे, तरी देखील असा भयंकर प्रकार घडतो. हे दुर्दैव असल्याचं म्हटलं जाते. आणि शिवसेनेतर्फे आता जोरदार आंदोलन या स्वारगेटच्या बसस्थानकात सुरू असलेलं पाहायला मिळतंय. कारण जो प्रकार भयंकर आहे. दुसरीकडे पोलिसांनी देखील कारवाईचा बडगा उचललाय. जो आरोपी आहे त्याच्या भावाला त्याच्या राहत्या घरातून म्हणजे शिरूर येथून ताब्यात घेतलेला आहे. चौकशी सुरू केलेली आहे. त्यासह पोलिसांनी असं देखील सांगितलं की गरज पडल्यास जे एसटीचे वाहक होते, जो लॉक ज्यांनी एसटी केली नाही किंवा जे सगळे या खरं तर ऑफिसचे हेड आहेत किंवा स्वारगेट स्थानकाचे हेड आहेत ते खरं तर त्यांची देखील गरज पडल्यास चौकशी करू सांगितलेलं आहे. पण जो आरोप शिवसेनेकडून वारंवार मगापासून होत होता त्याचे पुरावे घेऊन आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. आणि बसेसची पाहणी वसंत मोरेकडून करण्यात येते. विशाल, नक्कीच पाहणी या सगळ्याची करण्यात येत असताना जे समोर आलेलं आहे ते मात्र अतिशय धक्कादायक असं आहे. या सगळ्या परिसरामध्ये दारूच्या बाटल्यांचा पडलेला खच असेल, तिथं सापडलेले महिलांचे कपडे असतील किंवा मग कंडोम असतील, या सगळ्यातून या परिसरामध्ये चहूबाजूनं कंपाऊंड असताना सुद्धा सुरक्षा रक्षकांच्या नाकाखाली हे जर सगळं सुरू असेल तर हे किती धक्कादायक आहे याबद्दलचा खुलासा या निमित्तानं झालेला आहे. एक बलात्काराचं प्रकरण समोर आलेलं असलं तरी सातत्यानं इथं अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोप आता करण्यात आलेला आहे. आणि यानंतर तरी या परिसराची सुरक्षा बघणाऱ्या त्या संबंधितांवर कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं आहे. अभिजित पोटे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊया. अभिजित, या संदर्भात तुम्ही सुरक्षा रक्षकांचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला का? याबद्दल त्यांचं काही स्पष्टीकरण आहे का? त्यांचं काय म्हणणं आहे?
हा जो प्रकार विलास आता समोर येतोय ना, याबाबत एसटी प्रशासनाकडून किंवा स्वारगेट जे डेपो आहे त्या प्रशासनाकडून कुठलाही अजून खुलासा आलेला नाहीये. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते होते ते डायरेक्टली इथं आले, त्यांनी सगळी पाहणी केली आणि मग माध्यमांना त्यांनी सांगितलं की हे सगळे प्रकार घडत आहेत. एसटी प्रशासन नेमकं काय करत होतं, कारण हा प्रकार आत्ताचा नाहीये. समोर ज्या गाड्या दिसत आहेत ना, त्या 3 गाड्या आहेत आणि शिवशाहीच्या आहेत तिन्ही पण, आणि ही एक ठीक गाडी. आहे, अशा मी 4 मी येतो तुमच्याकडे या संदर्भातली माहिती घेऊ. पण आता हेमलताताई पाटील आपल्या सोबत आहेत, शिवसेना च्या प्रवक्त्या आहेत त्या. ताई, ज्या प्रकारे हे धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे पुण्यातलं, या प्रकारानंतर तरी इथल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये काही बदल होणार आहे का? जे दोषी असतील, ज्यांनी काम चुकारपणा केलेला असेल, आपल्या कर्तव्यात कसूर केला असेल, त्यांच्यावर कारवाई होणार आहे का? अतिशय भयंकर घटना आहे आणि अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होते. ही जी मानसिकता समाजामध्ये वाढीला लागली, ती मानसिकता अतिशय म्हणजे आहे. मला असं वाटतं की ह्या घटनांमध्ये जी सातत्याने वाढ होते, समाजाने एकत्र येऊन सजग राहिलं पाहिजे, यंत्रणेने सजग राहिलं पाहिजे आणि प्रशासनाने सजग राहिलं पाहिजे. सर्वांनी मिळून जर ह्या समस्येवरती मार्ग काढला तरच मला असं वाटतं याच्यातनं मार्ग निघेल. आणि अशा प्रसंगी कोणीही कुठलाही कायदा हातात न घेता जे कोणी दोषी असतील ते कसे सापडले जातील, त्यांच्यावरती कशी कारवाई होईल, या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. पण संताप कुठं व्यक्त करायचा मग? आता अशा प्रकारे जर तिथं कंपाऊंडच्या दरम्यान सुरक्षा रक्षकांच्या नाकाखाली हे सगळं सुरू जर असेल, तर सामान्य माणसाचा संताप नाही होणार? याच्यावर काही कारवाई नाही होणार? अगदी बरोबर आहे. ही विकृती आहे आणि विकृती लागलेली आहे. आणि ही जी विकृती आपल्याला समाजामध्ये कुठली गुन्हेगारी न ठेवता अशा लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे. आणि मग तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या समाजाचा आहे, या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. समाज संतप्त होणं, समाज भावना तीव्र होणं हे अगदी नॅचरल आहे, कारण प्रत्येकाच्या घरापर्यंत हे सगळं आलेलं आहे. त्यामुळं ह्या भावना तीव्र होणं हे नॅचरल आहे. परंतु यामध्ये दोषी व्यक्तीपर्यंत पोहोचणं आणि त्याच्यावरती कारवाई होण्यासाठी सर्वांची एकजूट राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. मनीषा कायंदे सुद्धा आता आपल्या सोबत आहेत, शिवसेनेच्या नेत्या. मनीषाताई, एक संताप आता व्यक्त झालेला आहे, पण हा संताप व्यक्त करताना तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, असे प्रकार महिलांवर अत्याचार घडले की निश्चितच संतापजनक असतो. आपण पाहिलं की अनेक वेळा अशा वेळी तोडफोड होते, परंतु काय तो लोकांना एक मार्ग असतो, ऑप्शन असतं. कारण कुठेतरी इमिजिएट लोकांना चीड आणि संताप महिला वर्गाला आलेला असतो. आणि परंतु आता सरकारी प्रॉपर्टी शेवटी आपलीच आहे, आपल्याच टॅक्सेस मधनं सगळं सरकारी गाड्या असतील, बसेस असतील, ते सगळं चालतं. परंतु मला असं वाटतं की पोलीसचा रिपोर्ट आला पाहिजे, नेमकं काय घडलेलं आहे. कारण पोलीस ह्याच्यावर त्वरित सगळ्यांनी त्याला अरेस्ट पण केलेलं आहे. आणि अरेस्ट नाही झालेली, आरोपी अजून नाही सापडलेला. अच्छा, नाही सॉरी, मग मला एका चॅनलवर काहीतरी वाचायला मिळालं. ठीक आहे, मी त्याबद्दल शब्द मागे घेते. परंतु पोलीस पूर्ण तपास करत आहेत आणि तपास पूर्ण झाल्यानंतर नेमकं काय झालेलं आहे, परंतु निश्चितच महिला वर्गाचा संताप आणि उद्रेक होणं हे स्वाभाविक आहे. आणि अशा प्रकारच्या काही वेळापूर्वी तिथं काही कार्यकर्ते गेले. खरं तर मला तिथं पोहोचलेले आहेत, पोलीस सुद्धा पोहोचलेले आहेत. आपण थेट जातोय. शिवशाही बसचं नाव बघा, शिवशाही. आणि या बसमध्ये जे अतिशय काळं वास्तव इथलं आहे, त्या बसमध्ये महिलांचे कपडे सापडतायत, चादरी सापडतायत, दारूच्या बाटल्यांचा खच आहे, इतर काही गोष्टी तिथं आहेत. हे सगळं सुरक्षेच्या तिथं जी व्यवस्था आहे त्यांच्या नाकाखाली हे सगळं सुरू असताना याला कोणी रोखायचं? मग सुरक्षा केंद्राच्या समोर लोक येतात म्हणून आमची मागणी आहे की कोणत्याही परिस्थितीमधले इथले आगार प्रमुख, इथले सुरक्षा अधिकारी यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. कारण ही एसटी शेवटी आहे. तुम्ही स्वतः सुद्धा याच्यामध्ये जाऊन पाहिलं तर तुम्हाला अतिशय लज्जास्पद बाब दिसेल. जरूर
आम्ही ते पाहून घेऊ आणि त्याच्यामध्ये जसा जसा रोल असेल त्या पद्धतीने कायदेशीर इथल्या कारवाई निलंबनाची कारवाई या सुरक्षा कर्मचाऱ्यांवरती झाली पाहिजे आणि इथल्या आगार प्रमुखांवरती ती आमची प्रमुख मागणी आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांचा केबिन भेदून इथं सुरक्षा कर्मचाऱ्यांचं केबिन भेदून इकडे जर अशा प्रकारे घाणेरडे प्रकार रोज होत असतील तर मला वाटतं की हे पुणे शहराच्या नावाला काळीमा फासणारी घटना आहे. तात्या, आता प्रश्न हा आहे की जो आरोपी आहे दत्तात्रय गाडे तो पहाटे कशासाठी आला होता आणि तो या बसेसचा वापर करायचा का? तो या बसेसचा वापर करायचा का? आता मला इथं माहिती कळाली गेल्या 5 दिवसापासून तो या ठिकाणच्या टॉयलेट पाशी झोपतोय. म्हणजे जर तो इथं आतमध्ये या आगाराच्या आतमध्ये झोपते मग सुरक्षा कर्मचारी काय करत होते? 4-5 दिवसापूर्वी जर तो सस्पेक्टेड होता तो इथं येऊन झोपतोय तर त्याला बाहेर हाकलला असता तर हा प्रकार घडलाच नसता. आणि सुरक्षा केबिनच्या समोर जिथं सुरक्षा केबिन आहे त्या सुरक्षा केबिनच्या समोर बलात्कार झालाय. पण यामध्ये पुणे पोलीस देखील दोषी आहेत का? ते सांगतायत की सुरक्षा डेपोची जी आहे- आतमधल्या बाजूला पोलीस कारवाई करत नाहीयेत. आतमधल्या बाजूला त्यांची स्वतःची स्वतंत्र यंत्रणा आहे. फक्त इथं 500 फुटाच्या अंतरावरती 500 मीटरच्या अंतरावरती एसीबी ऑफिस आहे. परंतु हा भाग जो आहे आतमधला आहे हा सुरक्षा इथली जी आहे एसटी आगाराची सुरक्षा आहे. 20 कर्मचारी जर इथं आहेत त्या 20 कर्मचारी काय करतात? हस्तक्षेप कर्मचाऱ्यांचं नाही का? चौकशी करू अगोदरच केलं असतं तरी चौकशी 100% झालीच पाहिजे. महत्वाचा विषय की ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे की ज्यांच्या इथं रोज त्यांच्या समोर बलात्कार होतो. रोज इथं कोण ना कोणतरी आतमध्ये आणलं जातंय आणि त्यांचा वापर होतोय आणि याला सगळं हात मिळालेले आहेत. या सुरक्षा- किती सांगू शकत नाही ना. आतमध्ये तुम्ही पाहिलं ऐका ना तात्या, आता त्यांचं काय करायचं? जे सुरक्षा रक्षक किंवा अधिकारी आहेत त्यांचं काय आता? त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. आपण पाहतोय की वसंत मोरे यांना घेऊन पोलीस अधिकारी जे आहेत ते पोलिसांनी हा सर सुरू आहे सर, व्यवस्थित सुरू आहे. तर स्वारगेट मधून आता या सगळ्या संदर्भातला संताप समोर आलेला आहे. खरं तर हे अत्याचाराचं आगर बनलेलं होतं का? हा सवाल आज महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे. त्यांनी आरोप गेल्या केला की इथं काही कंडोमचे पाकिट वगैरे सापडले ना वसंत मोरेला. गेल्या काही दिवसामध्ये या एसटीच्या ज्या बंद पडलेल्या एसटी आहेत त्या एसटी मध्ये कोण गेलं, कोण गेलं, कुणाकुणावर अत्याचार झाला हे सगळं समोर यायला हवं. एक तरुणी समोर आलेली आहे पण तिथं ज्या प्रकारच्या वस्तू सापडलेल्या आहेत हे सगळं संगनमतानं होत होतं, नाकाखाली होत होतं की कुणाच्या सहमतीने होत होतं, या सगळ्याची चौकशी होणं गरजेचं आहे. कारण राज्यातले लाखो प्रवासी त्यांच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे. आज सगळ्यात मध्यभागी असलेले सुरक्षित जागा ज्याला म्हटली जाते वर्दळीचा भाग असतो एसटी बस स्टँड. पण या एसटी स्टँडच्या बाजूला किंवा त्या परिसरामध्ये सुरक्षित वातावरण नसेल तर मग प्रवाशांच्या सुरक्षेला जबाबदार नेमकं कोण आहे? जे सुरक्षा रक्षक त्यांच्यावर जबाबदारी आहे या सुरक्षेची ते नेमकं काय करत होते हा सवाल आहे. अभिजित आपल्या सोबत जोडले गेले आहेत. आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया. अभिजित, ज्या वस्तू तिथं सापडलेल्या आहेत त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत का? पोलीस त्या दृष्टीने आता तपास करणार आहेत का? कारण यातला एक वेगळा अँगल सुद्धा समोर आला. सुरू असताना जे पोलीस अधिकारी आहेत, सिनियर पोलीस अधिकारी ते सगळे आता स्वारगेट बस स्थानकात दाखल झालेले आहेत. पोलीस उपायुक्त असतील, सह आयुक्त असतील, सह पोलीस आयुक्त असतील, हे सगळे आता या घटनास्थळी दाखल झालेले आहेत. जिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडी आणि वसंत मोरेंकडून आंदोलन सुरू होतं तिथून खरं तर ज्या बसेस होत्या आगारात त्या तिथून सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन आता हे पोलीस अधिकारी निघालेले आहेत. आपण पाहतोय की वसंत मोरे सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करतायत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.